बघा हे मोर चालले मित्रांनो, ते उडले ते मोर होते मित्रांनो। हे बघा आता मागे गारपीट झाली ना, तुफान वादळ बंद होतं। आपण म्हणतो शेतकरी खूप सुखी आहे, शेतकरी मजेत आहे, सरकार मदत करतं, पण कुणापर्यंत मदत पोहोचते नाही पोहोचते। पण शेतकऱ्याचा आत्मा या पिकात असतो। आणि हे बघा हे बाजरीचं पीक आहे, हे बघा मोर गेलं आहे ना। मी व्हिडिओ काढत असताना इथं मोर बसलेलं होतं, बाकी पहिले 2 गेले। म्हणजे बघा किती सुंदर वातावरण आहे इथं, खूप सुंदर वाटतं बुवा इथं। तर अशा आडोशाला हे मोर असतात। हा व्हिडिओ पिकाचा पण मी घेतोय, पिकाचं कसं नुकसान होतं आणि पक्ष्यांना। आता आमच्या एरियामध्ये मी जेव्हा लहान होतो तेव्हा चांदणीकुऱ्याला मोर दिसत नव्हते, परंतु हिरवळ वाढली, बागायत वाढली, त्यामुळे मोर पक्ष्यांना इथं सहारा झाला, बरोबर। आणि दुसरी गोष्ट आता ही नुकसानीची, हे बघा शेतकऱ्याला आता हे कणीस आहे, हे आता हे बघा हां, हे बाजरीचं पीक आहे आणि हे बाजरीचं कणीस आहे, ते आता खाली लपलं। परत अजून काही अवकाळी पाऊस जर आला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं। ते शेतकऱ्याला सरकार मदत करेल नाही करेल, परंतु हे अवकाळी पावसात जेव्हा नुकसान होतं शेतकऱ्याचा आत्मा जळतो। तर मित्रांनो, तरी शेतकऱ्याने उभं राहायला पाहिजे। आपलं नुकसान झालं चालेल, पण हा शेतकरी अन्नदाता असतो, त्यानं हिम्मत धरून शेवटपर्यंत लढायचं। दुःख सुख येणारच, तर चला शेतकऱ्याला आपण त्यांचं प्रोत्साहन, त्यांना शक्ती निर्माण हो असं आपण वागूया आणि त्यांना शक्ती देऊया, सर्व शुभ आशीर्वाद देऊया त्यांना, किंवा शुभेच्छा देऊया की बाबा तुम्ही जगा, आमच्यासाठी जगा, आम्हाला अन्न द्या। तर बस एवढंच आज, ओके, धन्यवाद। हा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे आणि हा पोचवा मित्रांनो, सगळीकडे पोचवा, ठीक आहे। चला तर नमस्कार, राम राम।